नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लहान असो वा मोठे, सर्वांनाच मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असतं. त्यासाठी आज आपण इथे चटपटीत असे खारी शंकरपाळे, तेही 8 दिवसापेक्षा जास्त टिकणारे, एकदम खस्ता आणि खुसखुशीत तयार होणारे शंकरपाळे बघतोय. त्यासाठी आपण इथे 4 वाटी मैदा घेतलेला आहे. पण अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता किंवा नुसतं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. यामध्ये चवीसाठी आपल्याला लाल मिरची पावडर, हळद, ओवा, जिरे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण कसुरी मेथीऐवजी सुकवून घेतलेली शेवग्याची पाने घातलेली आहेत. आता त्यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आहेत. त्यासाठी 1 मोठा चमचा तेल कडकडीत गरम केलेलं आहे आणि ते या पिठामध्ये घालून सर्व पिठाला चोळून घ्यायचं. संपूर्ण तेल मिक्स करून झाल्यानंतर त्याचा गोळा बनतो का ते बघायचं. अशा प्रकारे याचा गोळा बनला म्हणजे आपलं पिठाला छान तेलाचं मोहन लागलेलं आहे. त्यामुळे आपल्या कचोरी असो, समोसा असो किंवा अशी शंकरपाळी असो, ती छान अशी खुसखुशीत बनतात आणि बरेच दिवस तसेच राहतात. आता थोडं थोडं पाणी घालून मैदा छान भिजवून घ्यायचा. फार सैल नको आणि फार कडकही नको. भिजवून झाल्यानंतर त्याला 5 मिनिटे झाकून ठेवणार, नंतर लाटायला घेणार. भरपूर औषधी गुणधर्मयुक्त आपला शेवगा, त्यापासून तुम्ही शेवग्याच्या फुलाची सुद्धा भाजी बनवू शकता, पानाची बनवू शकता आणि शेंगांची तर आपण बनवतोच. अशा प्रकारे हा मैदा भिजवून झालेला आहे. रंग फार सुरेख आलेला आहे. आता याला आपण 5 मिनिटानंतर लाटायला घेतलेला आहे. जसे 4 गोळे करून घेतले, त्यातील 1 गोळा घ्यायचा आणि तो पोळपाटावर लाटून घ्यायचा आणि अशा प्रकारे घड्या करायच्या आणि परत लाटून घ्यायचे. पातळ असा लाटून झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार त्याचे काप करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण याचे काप करून घेतलेले आहेत. हे काढून घ्यायचे. आपण गॅसवरती तेल तापवायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 तुकडा टाकून बघायचा. टाकल्याबरोबर लगेच वर यायला नको, तो हळूहळू वर यायला हवा. तुम्ही बघू शकता त्याला छान बुडबुडे येत आहेत आणि सहज वरती आलेलं आहे, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आपल्याला इतपतच तेलाचं तापमान हवं आहे. आता आपण यामध्ये सोडून सर्व शंकरपाळी तळून घेणार आहोत. तोपर्यंत आपण दुसरा गोळासुद्धा लाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता शंकरपाळी किती छान झालेली आहेत. आपण असे घड्या करून लाटल्यामुळे शंकरपाळी अगदी छान झालेली आहे. रंगसुद्धा फार सुरेख आलेला आहे आणि आपण त्यामध्ये जी शेवग्याची पाने घातलेली आहेत त्यामुळे त्याचा सुगंध खूप छान आहे. जसे आपण मेथीच्या भाजीची पुरी बनवतो त्याचा कसा सुगंध येतो, तसाच याचासुद्धा सुगंध येत आहे. आता आपले सर्व शंकरपाळी तळून झालेले आहेत. आधीची शंकरपाळी काढून घेतल्यानंतर थोडं तेल तापवू द्यायचं आणि नंतर बाकीचे सोडायचे, कारण तेल थंड झालं तर आपले शंकरपाळी तेलकट होतील. आता आपले पहिले शंकरपाळी तळून झालेले आहेत. आता दुसरा गोळा घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे रोल करायचा. परत त्याला असं गुंडाळून घ्यायचं आणि छान असा लाटून घ्यायचा. आता याचे आपण त्रिकोणी काप करणार आहोत. आता याचे असे त्रिकोणी काप करून झालेले आहेत. हे सुद्धा आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले दोन्ही आकाराची शंकरपाळी तयार झालेली आहेत. आता यावरती आपल्याला चटपटीत असा मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, चाट मसाला, धने पावडर आणि जिरे पावडर घेतलेली आहे आणि थोडं काळं मीठ घ्यायचं. असा हा चटपटीत मसाल्याची पावडर तयार झालेली आहे आणि शंकरपाळीसुद्धा तयार करून झालेली आहे. सर्व तळून झाल्यानंतर आपल्या 2 प्लेटमध्ये वेगवेगळे काढायचे आणि त्यावरती तयार केलेला पावडर मसाला घालून एकत्र करायचा आणि थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून त्याचा आस्वाद घ्यायचा. अशा प्रकारे अतिशय स्वादिष्ट आणि खुसखुशीत शंकरपाळी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.